पुढच्या घडामोडीकडे माहीममध्ये अमित ठाकरेंसंदर्भात भाजपने आपली भूमिका जाहीर केली आहे। अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार नसल्याचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यावरून महायुतीत चांगलंच राजकारण रंगलं होतं। मात्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर माहीमचं चित्र आता स्पष्ट झालंय। शिंदेंच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना पाठिंबा देणं शक्य नसल्याची भूमिका फडणवीसांनी घेतली आहे। भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा का नाही? भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायचा होता देवेंद्र फडणवीस। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उभा न केल्यास याचा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होणार असं शिंदेंच्या शिवसेनेनं सांगितलं। त्यामुळे आम्हाला काहीही करता आलं नाही। आता शिंदेंचा उमेदवार असल्यामुळेच अमित ठाकरेंना पाठिंबा देता येणार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं। माहीममध्ये मनसेनं अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनं पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती। मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। माहीममध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर मैदानात आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरवणकरांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सदा सरवणकर यांनी फडणवीसांचे आभार मानले। योग्य निर्णय घेतल्याचंही सरवणकरांनी म्हटलंय। मी स्वागत करतो त्यांचं आणि आभार व्यक्त करतोय। एक चांगला निर्णय हा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणं हे माझं काम आहे। लोकांच्या मनात काही मंडळींनी जो काही संभ्रम निर्माण केला होता तो मला वाटतं की तो आता दूर झाला असेल आणि महायुती म्हणून सर्वच मतदार हे मतदान करून मला विजयी देतील असा एक विश्वास आहे। आमच्याकरता आम्ही जे 123 उमेदवार उभे केलेत ते सगळे महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये सन्माननीय अमित जी एक आहेत अलग लक्षात, आणि जास्तीत जास्त उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येऊन विधानसभेत जाणं हेच आमचं आता सगळ्यांचं काम चालू आहे। शेवटी आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आणि आमचे अमित साहेब आणि आमचे इतर 122 उमेदवार कसे जिंकतील याचा आम्ही विचार करतो। 2019च्या विधानसभेचा विचार केला तर या मतदारसंघात शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी विजय मिळवला होता। शिवसेनेच्या सदा सरवणकरांविरोधात मनसेचे संदीप देशपांडे आणि काँग्रेसचे प्रवीण नाईक मैदानात होते। सदा सरवणकर यांना 61,337 मतं मिळाली, संदीप देशपांडेंनी 42,690 मतं घेतली, तर काँग्रेसच्या प्रवीण नाईक यांनी 15,246 मतं घेतली होती। 18,647 मतांनी सरवणकरांचा विजय झाला होता। एक आहे राजपुत्र, ते म्हणतात की ते आमच्याकडे कधी येतील कधी नाही येतील ते मी सांगू शकत नाही। दुसरे आहेत ते धनवान आहेत ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली आहे आणि आता त्यांचा वयसुद्धा झालेला आहे, त्यामुळे ते म्हणतात की आमच्या स्थानिक प्रश्नाकडे द्यायला त्यांना वेळ नाही, म्हणून त्यांना पर्याय एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार आहे जो रात्रंदिवस लोकांसाठी काम करतोय। माहीम असू दे, दादर असू दे, प्रभादेवी असू दे किंवा माटुंगा, सगळ्यांच्या मनात एक नाव ठरलेलं आहे, महेश सावंत आणि मशाल। यंदा देखील माहीममध्ये काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे। माहीममध्ये मनसेची देखील चांगली वोट बँक आहे, तसंच दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे माहीमचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।